मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। पर्यटन स्थळी फिरण्यास गेलेल्या एका 16 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू। राधानगरी तालुक्यातील काळमवाडी परिसरातील काळोखी डोहात घडली घटना। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील काळमवाडी परिसरातील काळोखी डोहात एक हृदयद्रावक घटना घडली असून 16 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांसाठी कडक निर्णय घेत प्रवेशबंदी जाहीर केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्वराज संदीप शिंदे वय 16 सध्या राहणार पुणे हा दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता काळमवाडी परिसरात पर्यटनासाठी आला होता। यावेळी काळोखी डोहातील पाण्याचा अचूक अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला। घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ शोध मोहीम सुरू केली। अखेर आज दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजता आपत्ती व्यवस्थापन पथकाने युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे। दरम्यान वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी काळोखी डोह परिसरात पर्यटकांना प्रवेशासाठी परवानगी नाकारली असून या ठिकाणी कायमस्वरूपी बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। नागरिकांनी व पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी।